प्रदेशाध्यक्ष मोरे साहेबांनी जे आज पत्र काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केले की 2 तारखेला जे व्हायरल झालेलं पत्र आहे तो फेक आहे आणि काँग्रेसचे सचिव जे महेश देशमुख ज्यांनी मला व्हॉट्सअपला पत्र पाठवलं होतं तो संबंधित पत्र त्यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणतात की तो पत्र 21 तारखेला काढलेला आहे त्याचा जावक क्रमांक आहे तुम्ही प्रदेश कार्यालयामध्ये चौकशी करू शकता। नेमकं काय आहे नेमकं कुणाचं सत्य आहे? एक वैयक्तिक भूमिका आहे तर जे असेल ते चौकशी समोर सांगावं। उमरगा नगरपालिका मतदानानंतर NTVवर दाखवलेले अश्लेष मोरे प्रकरणातील 2 पत्रांचे वृत्त राज्यभरात सर्वात जास्त व्हायरल ठरलं आणि या NTVच्या मोठ्या इम्पॅक्ट नंतर अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसला पुढे येत अधिकृत प्रेस नोट जारी करावी लागली आहे। प्रेस नोटमध्ये काँग्रेसनं स्पष्ट म्हटलंय, सोशल मीडियावर फिरणारं निलंबनाचं पत्र फेक आहे, अनधिकृत आहे। म्हणजेच NTVच्या रिपोर्टिंग नंतर काँग्रेस पक्षालाच यावर बोलणं भाग पडलंय। चला पाहूया NTV इम्पॅक्ट स्पेशल रिपोर्ट। 3 डिसेंबरला NTVनं दाखवलेली ही बातमी। निलंबन की राजीनामा, 2 पत्रांनी काँग्रेसमध्ये खळबळ। ही स्टोरी काही तासातच व्हायरल झाली। जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि अगदी काँग्रेसच्या आंतरिक गोटातही या 2 पत्रांचा विषय तापला। NTVच्या पडताळणी आणि सलग रिपोर्टिंग नंतर काँग्रेसला अखेर प्रतिक्रिया द्यावी लागली आणि दिनांक 5 डिसेंबरला युवक काँग्रेसनं अधिकृत प्रेस नोट जारी केली। प्रेस नोटमध्ये युवक काँग्रेसनं म्हटलंय की फिरणारं निलंबनाचं पत्र हे अधिकृत नाही, ते काँग्रेसकडून जारी केलेलं नाही। पत्र अनधिकृत असून संघटनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय। फेक माहिती प्रसारित करणाऱ्यांवर चौकशी आणि कारवाई होणार। म्हणजेच पत्र फेक असल्याचा काँग्रेसनं थेट दावा केलाय। NTVच्या सलग रिपोर्टिंगमुळे या प्रकरणाला थेट राज्यस्तरीय गांभीर्य प्राप्त झालंय। आमच्या व्हायरल वृत्तामुळे निर्माण झालेला दबाव आणि चर्चेमुळेच काँग्रेसला अधिकृत स्पष्टीकरण द्यावं लागल्याचं स्पष्ट दिसतंय। पण इथेच खरी कहाणी सुरू होते। उमरग्यात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतल्यानंतर ज्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीचं पत्र NTVला पाठवलं होतं, म्हणजेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख, त्यांच्याशी NTVनं संपर्क साधला। त्यांनी आपली भूमिका सांगत त्यांच्याकडील व्हॉट्सअप स्क्रीनशॉट NTVला पाठवले आणि लवकरच युवक जिल्हाध्यक्ष यांच्या बाबतीत खुलासे करणार असंही त्यांनी सांगितलंय। त्यांनी पाठवलेले स्क्रीनशॉट पाहू शकता। त्यात काय दिसतंय? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांचे असिस्टंट यश सुळे यांनीच पत्र महेश देशमुख यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवलंय आणि त्यानंतर 10 सेकंदांची व्हॉइस कॉलही झाली। NTVच्या हातात हा स्पष्ट पुरावा लागलाय, तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। मोठा प्रश्न इथेच निर्माण होतो। एकीकडे हा पत्र प्रदेशाध्यक्ष स्वतः फेक असल्याचं म्हणतायत, पण दुसरीकडे त्यांच्याच कार्यालयातील असिस्टंट युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांना तेच पत्र व्हॉट्सअपने पाठवतात आणि मग तेच पत्र NTV मीडियालाही पुढे जातंय। मग खोटं कोण बोलतंय? पत्र फेक की फेकचं नाटक? हा नेमका प्रकार आहे तरी काय? पत्रकार परिषदेत NTVनं प्रश्न विचारल्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट दिलीप सगर म्हणाले, चौकशी समिती गठीत केली आहे, सत्य लवकरच बाहेर येईल। प्रदेशाध्यक्ष मोरे साहेबांनी जे आज पत्र काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केले की 2 तारखेला जे व्हायरल झालेलं पत्र आहे तो फेक आहे आणि काँग्रेसचे सचिव जे महेश देशमुख ज्यांनी मला व्हॉट्सअपला पत्र पाठवलं होतं तो संबंधित पत्र त्यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणतात की तो पत्र 21 तारखेला काढलेला आहे त्याचा जावक क्रमांक आहे तुम्ही प्रदेश कार्यालयामध्ये चौकशी करू शकता। नेमकं काय आहे नेमकं कुणाचं सत्य आहे? एक वैयक्तिक भूमिका आहे तर जे असेल ते चौकशी समोर सांगावं। फेक पत्राच्या मागे नेमकं कोण, उद्देश काय आणि चौकशी समिती खरा दोषी शोधणार का, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। NTV या संपूर्ण प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।